हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू द मेट्रोचेक मेडिकल लेक्चर्स. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की GNMचे ॲडमिशनची आज जी पहिली कॅप राऊंडची लिस्ट होती, तर ती लिस्ट आज येणार होती. तर आज आपण बघणार आहोत की ती लिस्ट कशी डाउनलोड करायची आणि ही लिस्ट कुणासाठी इम्पॉर्टंट आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी सक्सेसफुली रजिस्ट्रेशन केलं होतं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आपली जी चॉईस फिलिंग प्रोसेस कंप्लीट केलेली होती, तर आज त्या विद्यार्थ्यांना समजणार आहे की चॉईस फिलिंग केलेल्या कॉलेजपैकी त्यांना कुठले कॉलेज अलॉट झालेले आहे. तर ह्या प्रोसेससाठी आपल्याकडे जी लिस्ट येते तर त्याला आपण कॅप राऊंडची सिलेक्शन लिस्ट असे म्हणतो. तर आता आपण बघू की ती सिलेक्शन लिस्ट डाउनलोड तुम्ही कशी करणार. गुगलमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला CET सेलवर जायचं आहे. CET सेलच्या पहिल्या वेबसाईटला ओपन करायचं आहे आणि नंतर इथं खाली आल्यावर तुम्हाला दिसणार आहे ॲडमिशन प्रोसेस ॲन्युअल इयर 2024-25 या पोर्टलमध्ये जाऊन तुम्हाला ओपन करायचं आहे आणि खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल करत आल्यावर मित्रांनो तुम्हाला एक अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये ANM आणि GNMचं पोर्टल दिसेल. तर तुम्हाला या पोर्टलवर क्लिक करायचं आहे. या पोर्टलवर ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल तर तुमच्यासमोर नेक्स्ट इंटरफेस ओपन होईल. तर हा जो नेक्स्ट इंटरफेस आहे तर हा इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन या पोर्टलमध्ये यायचं आहे किंवा या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि नोटिफिकेशनमध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत. तर त्याच्यामध्ये पहिलं ऑप्शन येतं आहे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट ऑफ ANM अँड GNM 2024 कॅप राऊंड 1 फॉर नॉन CET कॅन्डिडेट्स. म्हणजे ज्या मुलांनी विदाऊट CET ॲडमिशन घेत आहेत तर अशा मुलांसाठीची जी लिस्ट आहे तर ती लिस्ट तुम्ही इथे बघू शकता. आता हे तुम्हाला कळून जाईल की तुम्ही रजिस्ट्रेशन करताना CET थ्रू केलं होतं की 12वीच्या मार्कांच्या अनुसार केलं होतं. जर ज्यांनी 12वीच्या मार्कच्या बेसिसवर केलेलं आहे तर त्यांनी त्यांचे नावं ह्या पहिल्या लिस्टमध्ये बघायचे आणि भरपूर मुलांनी जे CET थ्रू आलेले आहेत तर त्यांच्यासाठी ही सेकंड नंबरची जी वेबसाईट आहे तर यांनी इथून आपली सिलेक्शन लिस्ट डाउनलोड करायची आहे. तर मी आता तुम्हाला दोन्ही पण सिलेक्शन लिस्ट डाउनलोड करून दाखवतो. तर सगळ्यात पहिले आपण जे नॉन CET वाले आहेत तर आपण त्यांची सिलेक्शन लिस्ट डाउनलोड करू. तर मी ऑलरेडी डाउनलोड केलेली आहे. तर तुम्हाला फक्त मी ड्राईव्हमध्ये ओपन करून दाखवतो. तर ही जी आहे तर ही पूर्ण 2 पेजेसची सिलेक्शन लिस्ट आहे आणि याच्यामध्ये 61 मुलांची लिस्ट आहे की ज्यांनी म्हणजे त्याच्यापैकी काही जणांना कॉलेज भेटलेत, भरपूर जणांना नाही भेटलेले. त्याला आपण जिथं कॉलेज नाही भेटलं तर तिथं चॉईस नॉट अवेलेबल असं नाव आलेलं आहे आणि जिथं कॉलेज त्यांना भेटले तर तिथं पर्टिक्युलर कॉलेजचं कोड आणि कॉलेजचं नाव तिथं दिसतं आहे. तर ही जी लिस्ट आहे तर ही लिस्ट फक्त अशा मुलांची की ज्यांनी विदाऊट CET ॲडमिशन घेतलेलं आहे. तर आता आपण काय बघतोय, आता आपण दुसरी लिस्ट बघू, जी म्हणजे ज्या मुलांनी CET थ्रू ॲडमिशन घेत आहेत. तर सेकंड नंबरची जी लिंक आहे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट ऑफ ANM अँड GNM 2024 कॅप राऊंड 1 MH BSc नर्सिंग CET कॅन्डिडेट्स. म्हणजे जे आपले नर्सिंगच्या CET थ्रू आलेले आहेत असे कॅन्डिडेट. तर आपण काय करणार आहे, ह्या सिलेक्शन लिस्टवर आता क्लिक करू आणि आपण सिलेक्शन लिस्ट बघू की सिलेक्शन लिस्टमध्ये कोणाचे नाव आलेत, कोणाचे नाव नाही आलेत. तर ही जी सिलेक्शन लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला ही 57 पानांची सिलेक्शन लिस्ट दिसेल आणि भरपूर जणांना याच्यामध्ये कॉलेज भेटलेले आहेत. तर ज्या मुलांना कॉलेज भेटलेत त्या सर्वांचं सर्वात पहिले मी कॉन्ग्रॅच्युलेशन करतो आणि ज्या मुलांना कॉलेज भेटलेले नाहीत तर त्या मुलांनी घाबरून जायची काही चिंता करण्याची गरज नाही. कारण की अजून आपल्याकडे सेकंड राऊंड पण बाकी आहे. तर त्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज भेटून जाईल. तर आजचा हा व्हिडिओ होता की सिलेक्शन लिस्ट कशी डाउनलोड करायची आणि यामध्ये तुम्ही तुमच्या SML नंबरवरती सर्च करा, जेणेकरून तुम्हाला तुमचं नाव लगेच शोधण्यासाठी हेल्प होईल. आता फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी आहे की ज्याचा SML नंबर हा 334 वगैरे आहे. तर वरती जे तुमच्याकडे जर Google ड्राईव्ह जर असेल तर Google ड्राईव्हमध्ये जाऊन तुम्ही 334ला जाऊन सर्च करायचं आहे. तिथं जाऊन तुम्हाला लगेच तुमचा नंबर सर्च होईल. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की भरपूर मुलांना कॉलेज भेटलेले आहेत. सिव्हिल हॉस्पिटल, बीड, जालना, देन ठाणे, भंडारा, सातारा, अमरावती भरपूर जणांना कॉलेज भेटलेले आहेत. जर आपण ही लिस्ट जर खाली-खाली जर बघत जर आलो मित्रांनो, तर नॉट अवेलेबल सरासरी आपल्याला 580 किंवा त्याच्यावरतीपासून आपल्याला दिसायला चालू होते. म्हणजे याच्यावरून आपल्याला पर्टिक्युलर कॉलेजचे कट ऑफ बघायला भेटतील आणि आपण जर एकदमच लिस्टच्या जर खाली जर आलो, तर एकदम कमी मुलांना किंवा मग कॅटेगरीतून भरपूर जणांना कॉलेज भेटलेले आहेत. जर 1100-1200 पर्यंत जर आलो, तर भरपूर मुलांना चॉईस नॉट अवेलेबल आलेलं आहे. कारण की आपण ऑलरेडी बघितलं होतं की फक्त 920 मुलांच्या जागा होत्या आणि तर त्या मुलांना आता कॉलेज अलॉट झालेलं आहे. तर आता काही जण म्हणतील की आमचा सेकंड राऊंडमध्ये नंबर लागण्याचे चान्सेस आहेत का? तर आता ते कशावर डिपेंड राहील माहिती आहे का मुलांनो? आता फॉर एक्झाम्पल हे सपोज 10 मुलं आहेत. या 10 मुलांचे सिव्हिल हॉस्पिटलला नंबर लागलेले आहेत. जर इन केस यांच्यापैकी जर कोणी ॲडमिशन कॅन्सल करतंय किंवा कोणी ॲडमिशन प्रोसेसला जात नाही आहे, तर असे मुलं त्याच्यातून बाद होतील आणि त्या सीट्स उरलेल्या मग सेकंड राऊंडसाठी कन्सिडर केल्या जातील. तर आता हे ॲडमिशन किती टक्के होईल यावर आपला सेकंड राऊंडचा रिझल्ट हा
अप्लाय असेल किंवा सेकंड राऊंडचा रिझल्ट त्याच्यावर डिपेंड असेल. आता इन्फॉर्मेशन ब्रोचरप्रमाणे आपल्याला असं कळतं की सेकंड राऊंडसाठी आपल्याला परत चॉईस फिलिंग करण्याची गरज आहे. तर याच्यावर जर परत काही नवीन अपडेट आलं तर मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जरूर करेल. तर आजचा व्हिडिओ हा एवढाच होता की आपल्याला सिलेक्शन लिस्ट कशी डाउनलोड करायची आणि त्याच्यामध्ये आपलं नाव कसं शोधायचं. जर तुमचं नाव जर याच्यामध्ये आलेलं असेल तर तुम्हाला फिजिकल जॉइनिंगची जी डेट आहे तर त्या डेटमध्ये तुम्हाला कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेणं आहे. त्याच्या पुढची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आता आपल्याकडे 2 ऑप्शन आलेले आहेत, ती स्टेटस रिटेन्शन फॉर्म आणि स्टेटस कॅन्सलेशन फॉर्म. तर याच्यावर मी दुसरा व्हिडिओ बनवेल जेणेकरून तुम्हाला समजून घ्याल की रिटेन्शन काय असतं आणि कॅन्सलेशन काय असतं. व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो हा, तर व्हिडिओला लाईक करा. काही जर तुमचे डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा, आपण ते सॉल्व्ह करण्याचा 100% प्रयत्न करू. आणि हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा की ज्यांनी ॲडमिशन प्रोसेससाठी ॲप्लाय केलेलं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आपल्या चॅनलचं नाव आहे मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स आणि आपल्या चॅनलवर नर्सिंगविषयी नवीन अपडेट्स आणि नर्सिंगचे लेक्चर मी अपडेट करत असतो. मी पण 4th इयर बेसिक BSc नर्सिंगचा लास्ट इयरचा किंवा 4th इयरचा विद्यार्थी आहे. तर मला जेवढी माहिती देता येईल तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जरूर प्रयत्न करेल मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.